नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा अंबादास वाहेकर आज आपल्यासाठी अंदाजपत्रकाचे प्रकार ह्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आत्तापर्यंत आपण सार्वजनिक आयव्ययाच्या संदर्भामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, कराच्या संकल्पना या संदर्भात अभ्यास केलेला आहे. आज आपण अंदाजपत्रकाच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. आता अंदाजपत्रकाचा जर आपण अभ्यास केला तर त्याला इंग्लिशमध्ये बजेट असं म्हटलं जातं. बजेट हा फ्रेंच शब्दापासून तयार करण्यात आलेला इंग्रजी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ कातड्याची पिशवी असा होतो. बजेट हा शब्द सर्वप्रथम इसवी सन 1933 इंग्लंडमध्ये वापरण्यात आला. शेक्सपियरच्या नाटकातील विदूषक रंगभूमीवर एक पेटी घेऊन येत असे. तो त्या पेटीतून वेगवेगळ्या वस्तू काढून प्रेक्षकांची करमणूक करीत असे आणि त्यांना आश्चर्याचे धक्के देत असे. त्या पेटीला बजेट बॉक्स असे म्हणत. त्यावरून अंदाजपत्रकाला बजेट असे नाव पडले. वित्तीय प्रशासनातील अंदाजपत्रक हा एक महत्त्वाचा घटक आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे तर अंदाजपत्रकाला अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओचं उद्दिष्ट जे आहे, पहिलं आहे अंदाजपत्रकाची संकल्पना समजून घेणे. दुसरं अंदाजपत्रकाच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे. आता अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये आपण पार्श्वभूमी पाहिली की अंदाजपत्रक किंवा बजेट हा शब्द कशा पद्धतीने तयार झाला. अंदाजपत्रकाचा या ठिकाणी आपण आता अभ्यास करूया. अंदाजपत्रकाची एक व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अंदाजपत्रक म्हणजे विशिष्ट कालखंडात सरकारला करावा लागणारा खर्च आणि सरकारला मिळणारे उत्पन्न यांचा समतोल अंदाज होय. बघा काय म्हटलेलं आहे, अंदाजपत्रक म्हणजे काय, तर सरकारला करावा लागणारा खर्च आणि सरकारला मिळणारे उत्पन्न ज्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे ते पण कसं, अंदाज. अंदाज म्हणजे आगामी वर्षाचं असतं. पुढील येणारं जे वर्ष आहे या पुढील येणाऱ्या वर्षामध्ये सरकार किती खर्च करणार आहे आणि सरकारला किती उत्पन्न मिळणार आहे याचा अंदाज दिलेला असतो. आता याच्यामध्ये शब्द काय वापरलेला आहे, विशिष्ट कालखंड. मग हे कालखंड म्हणजे किती कालावधीसाठी मांडण्यात आलेलं आहे, तर हे जे अंदाजपत्रक आहे हे एका वर्षासाठी मांडलेलं असतं. आता वर्ष ज्यावेळेस आपण म्हणतो तर कोणतं वर्ष, आर्थिक वर्ष. आपलं कॅलेंडर इयर नाही चालत त्याच्यासाठी, तर आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष कसं मानलं जातं आपलं, 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. आणि या कालावधीसाठी किंवा त्या कालावधीमध्ये सरकारकडून किती खर्च केला जाणार आहे आणि किती उत्पन्न सरकार प्राप्त करू शकणार आहे याचा जो अंदाज दिलेला असतो त्याला अंदाजपत्रक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे या दोघांमध्येही समतोल त्या ठिकाणी प्रस्थापित केला जातो. म्हणजे आता सरकारला किती खर्च करायचा आहे पहिले ते निश्चित केलं जातं. आता हे जे खर्च आहे सरकारचे, हे खर्च सरकारला टाळता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरकारला उत्पन्न जरी कमी पडलं किंवा कमी पडत असेल तरीही तो खर्च करण्यासाठी तेवढं उत्पन्न सरकारला दाखवावं लागतं किंवा ते उभारावं लागतं. म्हणून उत्पन्न आणि खर्च यांच्यामध्ये समतोल या अंदाजपत्रकामध्ये साध्य केला जातो. अंदाजपत्रकामध्ये आगामी वर्षातील अपेक्षित उत्पन्न आणि अपेक्षित खर्च यांचा मेळ त्या ठिकाणी घातला जातो. अशा पद्धतीने मांडलं जे जातं त्याला अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. आता अंदाजपत्रकाच्या प्रकारांचा जर या ठिकाणी आपण अभ्यास केला तर अंदाजपत्रकाचे पूर्वी प्रामुख्याने
दोनच प्रकार केले जात असत. त्याच्यामध्ये सर्वात जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे महसुली अंदाजपत्रक. बघा आता अंदाजपत्रकाचे दोन प्रकार या ठिकाणी सांगितले. त्याच्यातला पहिला जो प्रकार सांगितलेला आहे महसुली अंदाजपत्रक. आता हे जे महसुली अंदाजपत्रक आहे, महसुली अंदाजपत्रकामध्ये सरकारचे महसुली उत्पन्न आणि चालू किंवा महसुली खर्चाचा समावेश केलेला असतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, अंदाजपत्रकाच्या ज्या भागात सरकारला मिळणारे चालू उत्पन्न आणि सरकारला करावा लागणारा चालू खर्च यांचा अंदाज असतो, त्या अंदाजपत्रकाला महसुली अंदाजपत्रक असे म्हणतात. मग आता याच्यामध्ये महसुली उत्पन्न हा घटक जर आपण घेतला तर महसुली उत्पन्न म्हणजे कोणतं उत्पन्न, तर केंद्र सरकारला मिळणारं महसुली उत्पन्न म्हणजे कर आणि करेत्तर मार्गाने मिळणारं उत्पन्न. मग केंद्र सरकारला कोणकोणत्या करापासून उत्पन्न मिळतं, तर केंद्र सरकारला बघा त्याच्यामध्ये वैयक्तिक उत्पन्न कर, महामंडळ कर, खर्च कर, संपत्ती व मालमत्तेवरील कर असे जे प्रत्यक्ष कर आहे या प्रत्यक्ष करापासून उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर केंद्रीय उत्पादन कर, जकाती, सेवा यासारख्या अप्रत्यक्ष करापासून सुद्धा उत्पन्न मिळतं. आता कराव्यतिरिक्त कोणतं उत्पन्न आहे, तर कराव्यतिरिक्त व्याजापासून लाभांश, वित्तीय सेवा, आर्थिक सेवा, सर्वसामान्य सेवा, सामाजिक व इतर सेवा यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाबरोबरच परकीय राष्ट्र, आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याकडून मिळालेल्या देणग्या या सगळ्या उत्पन्नाचा समावेश महसुली अंदाजपत्रकामध्ये केला जातो. मग या सगळ्या मार्गाने मिळणारं जे उत्पन्न आहे त्याला महसुली उत्पन्न असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता हा झाला उत्पन्नाचा भाग. मग आता आपण काय म्हटलं आहे, चालू खर्च किंवा महसुली खर्च. मग चालू खर्च किंवा महसुली खर्च कोणता, तर महसुली खर्चाची विभागणी दोन भागामध्ये करण्यात आलेली आहे, विकास खर्च आणि विकासेतर खर्च. मग आता विकास खर्चामध्ये कशाचा समावेश होतो, त्याच्यामध्ये सामाजिक सेवा, आर्थिक सेवा, सर्वसामान्य सेवा, दिलेली अनुदाने इत्यादीवर केलेला जो काही खर्च आहे तो आपला विकास खर्च म्हणून ओळखला जातो. तर विकासेतर खर्चामध्ये व्याज, व्यवस्थापन सेवा, हिशेब तपासणी, संरक्षण, विकासेतर कामासाठी अनुदाने, चलन छपाई इत्यादीसाठी जो खर्च केला जातो त्या खर्चाला विकासेतर खर्च असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग या सर्व खर्चाचा समावेश केला जातो तो महसुली खर्चामध्ये. मग आता या अंदाजपत्रकामध्ये महसुली खर्च जो आहे हा मिळणारं जे महसुली उत्पन्न आहे आणि करावा लागणारा हा महसुली खर्च आहे हा ज्या भागामध्ये दिलेला असतो त्याला महसुली अंदाजपत्रक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. अशा प्रकारे हा एक प्रकार या ठिकाणी सांगितला जातो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे भांडवली अंदाजपत्रक. बघा पहिला आपण महसुली पाहिला, दुसरा जो प्रकार आहे भांडवली अंदाजपत्रक. अंदाजपत्रकाच्या दुसऱ्या भागामध्ये भांडवली अंदाजपत्रक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आगामी वर्षामध्ये सरकार किती भांडवली उत्पन्न मिळवणार आहे व भांडवली खर्च कसा करणार आहे याचा तपशील दिलेला असतो. भांडवली उत्पन्नाच्या बाजूवर नाणेबाजारातील कर्ज, देशांतर्गत इतर कर्ज, परकीय कर्ज, अल्प बचत, परकीय चलनाच्या साठ्याच्या तारणावर घेतलेली कर्ज, सरकारी व सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सक्तीच्या बचतीची जमा, रेल्वे संचित निधी इत्यादींचा समावेश हा उत्पन्नामध्ये केला जातो. तर भांडवली अंदाजपत्रकाच्या खर्च बाजूमध्ये विविध सेवा, संरक्षण, आगाऊ रकमा, कर्जफेड इत्यादी कारणांसाठी होणारा जो खर्च आहे त्या खर्चाचा समावेश भांडवली खर्चामध्ये केला जातो.
या खर्चाचं स्वरूप हे दीर्घकालीन स्वरूपाचं असतं आणि अशा पद्धतीने प्राप्त झालेली एकूण प्राप्ती, भांडवली प्राप्ती आणि सरकारकडून केला जाणारा महसुली भांडवली खर्च या दोघांचाही समावेश त्याच्यामध्ये केला जातो. वाढत्या प्रमाणावर जर महसुली तूट असेल तर ती भरून काढण्यासाठी अंदाजपत्रकामध्ये कर्ज काढून उत्पन्न आणि खर्च दोघांमध्येही समानता प्रस्थापित केली जाते. म्हणजेच भांडवली अंदाजपत्रक म्हणजे काय, तर भांडवली घटकांमार्फत मिळणारं उत्पन्न आणि या भांडवली घटकांसाठी केला जाणारा खर्च याच्या बाबत जो अंदाजपत्रकामध्ये दुसरा भाग घेण्यात आलेला आहे त्याला भांडवली अंदाजपत्रक असे म्हटले जाते. आता हे दोन प्रमुख प्रकार भांडवल अंदाजपत्रकाचे सांगितले जातात. परंतु या व्यतिरिक्त अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न आणि खर्च याचं असणारं जे प्रमाण आहे त्यावरून अंदाजपत्रकाचे पुन्हा 3 प्रकार या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे तुटीचे अंदाजपत्रक. बघा, तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय की जेव्हा सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा म्हणजेच उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च अधिक असतो तेव्हा अंदाजपत्रकात तूट निर्माण होते आणि म्हणून त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये की सरकारला करावा लागणारा खर्च हा जास्त आहे परंतु मिळणारं उत्पन्न कसं आहे, कमी आहे. मिळणारं उत्पन्न कमी असल्यामुळे खर्च करण्यासाठी उत्पन्नामधून रक्कम निर्माण होत नाही. त्याच्यामुळे काय झालं, उत्पन्न आणि खर्चामध्ये तूट निर्माण झाली आणि ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला काय करावं लागणार आहे, कर्ज उभारावं लागणार आहे. म्हणून त्या अंदाजपत्रकाला काय म्हटलेलं आहे, तुटीचे अंदाजपत्रक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. लॉर्ड केन्स यांनी ब्रिटनमधील जी काही महामंदी आहे ही महामंदी नियंत्रित करण्यासाठी तुटीच्या अंदाजपत्रकाचं समर्थन केलं की सरकारने खर्च वाढवावा, खर्चामुळे प्रभावी मागणीमध्ये वाढ घडून आर्थिक मंदीवर नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकेल. म्हणून तुटीचे अंदाजपत्रक या संकल्पनेला तेव्हापासून महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तुटीच्या अंदाजपत्रकामुळे प्रभावी मागणी जी आहे या प्रभावी मागणीमध्ये वाढ घडून येते. युद्धासारखा प्रचंड खर्च आहे, हा प्रचंड खर्च करणं शक्य होऊ शकतं. दारिद्र्य निर्मूलन करणे, रोजगार निर्मिती करणे, पुरवठ्यात वाढ घडवून आणणे ह्यासारख्या उद्दिष्टपूर्तीसाठी अंदाजपत्रकामध्ये तूट स्वीकारणं हे आपल्याला आवश्यक स्वरूपाचं असतं. अशा प्रकारे तुटीचे अंदाजपत्रक सांगितले जाते. पुढील प्रकार आहे शिल्लकीचे अंदाजपत्रक. मग आता शिल्लकीचे म्हणजे शिल्लक. शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजे काय, तर जर सरकारचा वार्षिक महसूल किंवा उत्पन्न सरकारी खर्चापेक्षा अधिक असेल तर अंदाजपत्रकात शिल्लक राहून अंदाजपत्रक शिल्लकीचे बनते. म्हणजे काय म्हटलेलं आहे इथे की सरकारला जो खर्च करायचा आहे त्या खर्चापेक्षा सरकारला मिळणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न कसं आहे, अधिक आहे. कराद्वारे अधिक उत्पन्न गोळा केलेलं आहे आणि गोळा करून त्या ठिकाणी केलेला खर्च मात्र कमी आहे. त्याच्यामुळे उत्पन्नामधून खर्च वजा झाल्यानंतरसुद्धा काही रक्कम शिल्लक राहते आणि म्हणून त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. आता हे कशासाठी वापरलं जातं, तर अर्थव्यवस्थेमध्ये जर भाववाढ निर्माण झालेली असेल तर ही भाववाढ नियंत्रित करण्यासाठी शिल्लकीच्या अंदाजपत्रकाचा उपयोग केला जातो. कारण सरकार काय करतं की अधिकाधिक कर आकारावे, या करामार्फत उत्पन्न गोळा केलं जातं
आता करामार्फत पैसा लोकांकडून सरकारकडे आल्यानंतर त्यांची क्रयशक्ती कमी होते, खरेदी शक्तीमध्ये घट होते. खरेदी शक्ती घटली तर मागणी कमी होईल आणि मागणी कमी झाली तर भाववाढ नियंत्रित करता येऊ शकेल. म्हणून भाववाढ नियंत्रित करण्यासाठी शिलकीचे अंदाजपत्रक त्या ठिकाणी स्वीकारलं जातं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे समतोल अंदाजपत्रक. आता समतोल म्हणजे काय, तर ज्या अंदाजपत्रकात विशिष्ट काळात खर्चापेक्षा उत्पन्न कमी पडत नाही, तर खर्च आणि उत्पन्न हे दोन्हीही कसे असतात, समान असतात, त्यावेळेस त्याला समतोल अंदाजपत्रक असे म्हटले जाते. काय म्हटलं जातं, समतोल अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. म्हणजेच उत्पन्न आणि खर्च समान असतात. खर्चापेक्षा महसूल कमी असेल किंवा महसुलापेक्षा खर्च कमी असेल तर दोन्हीही परिस्थितीमध्ये असमतोल निर्माण होतो. खर्चापेक्षा महसूल कमी असेल तर तूट निर्माण होते आणि महसुलापेक्षा खर्च कमी असेल तर शिल्लक निर्माण होते. परंतु इथे उत्पन्न आणि खर्च दोन्हीही समान असतात, म्हणून त्याला समतोल अंदाजपत्रक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे आहे, या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी समतोल अंदाजपत्रकाचा समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण ते काय म्हणत होते की सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये. हस्तक्षेप करू नये म्हणजे काय, तर सरकारने त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये म्हणजे काय, तर फक्त बाह्य आक्रमणापासून संरक्षण करावं आणि देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी, फक्त ह्याच कारणासाठी खर्च करावा. आणि हा खर्च करण्यासाठी हा खर्च जेवढा करायचा आहे तेवढंच करामार्फत उत्पन्न सरकारने मिळवलं पाहिजे. म्हणून त्या कालखंडामध्ये अंदाजपत्रक हे कसं असायचं, खर्च निश्चित करायचा आणि तो खर्च करण्यासाठी उत्पन्न निश्चित करणे, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी खर्च आणि उत्पन्नामध्ये समावेश करून किंवा समतोल प्रस्थापित केला जात होता. म्हणून त्याला समतोल अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आज आपण अंदाजपत्रकाच्या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.